नमस्कार मित्रांनो, आज मी शांतता, इतिहास आणि निसर्गाच्या प्रवासावर तुम्हाला सोबत घेऊन चाललोय. चिपळूणमधून सुरू होणारा एक हिस्टॉरिकल आणि सीनिक ॲडव्हेंचर, गोवळकोट किंवा गोविंदगड किल्ला. राईड गुगल मॅप्सनुसार सुरुवातीचा रूट इतका सुंदर आहे की तुम्ही इतिहास आणि निसर्ग दोन्ही अनुभवू शकता. चिपळूण गुहागर रोड पकडून थोड्याच वेळात तुम्हाला चिपळूण शहराची गजबज जाणवायला लागते. आजूबाजूला दिसतात छोटे मार्केट, चहाच्या टपऱ्या, मेडिकल, बँका. बाजार ब्रिज पार केल्यानंतर तुम्ही गोवळकोट रोडवर वळता. थोडं पुढे गेल्यावर गोवळकोट किंवा गोविंदगड असा दिशादर्शक फलक दिसतो. हा सगळ्यात महत्त्वाचा डायव्हर्जन पॉइंट. हा रस्ता पुढे गोवळकोट रोड किंवा निनाद रोड म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर वळल्यानंतर शहराची गडबड हळूहळू मागे पडते आणि सुरू होतो कोकणातला शांत प्रवास. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्याची झाडं, शेती, लहान गावं दिसायला लागतात. हा रस्ता नीटनेटका 2 गाड्या जाऊ शकतील असा, बाईक आणि कार दोन्हीसाठी कम्फर्टेबल आहे. थोडं पुढे गेल्यावर तुम्ही गोवळकोट गावात प्रवेश करता. इथे गावकरी, गुरं, छोट्या देवळांचे करस असं ऑथेंटिक कोकणी वातावरण जाणवतं. गुगल मॅप्स तुम्हाला इथून थेट करंजीश्वरी किंवा सोमेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जाते. मंदिरापर्यंत गाडी सहज जाते. बाईक पार्क करायला जागा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला सर्वात आधी दिसतं करंजीश्वरी देवीचं मंदिर, ज्याला स्थानिक लोक सोमेश्वर मंदिर म्हणूनही ओळखतात. इथे खास गोष्ट अशी की करंजीश्वरी देवीची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते आणि गावकऱ्यांनी इथे शिवलिंगाची स्थापना केली आहे. म्हणून देवी आणि महादेव दोघांचं अस्तित्व एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. या मंदिरात लोक आजही नित्यदर्शन घेतात. ही ठिकाणं आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि संयमाचं संगम आहे. मंदिराच्या पाठीमागून एक सोप्या पायऱ्यांचा ट्रेल सुरू होतो. या मार्गाने चढल्यास तुम्ही 20 ते 30 मिनिटात सहज किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत पोहोचू शकता. अजून एक पर्याय म्हणजे नॅरो मोटरेबल रोड, ज्यामुळे काही वाहनं सरळ टॉपपर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही वर पोहोचता तेव्हा इतिहास आपल्या पावलांना गवसणी घालू लागतो. गोवळकोट, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयनंतर गोविंदगड असं नाव दिलं. हा किल्ला शांत वाशिष्ठी नदीच्या गोदीच्या काठावर उभा राहून आजही ऐतिहासिक स्वरूप दाखवतो. 3 बाजूंनी नदीने संरक्षित, चौथ्या बाजूला एका खंदकाने हा किल्ला आजही आपले संरक्षणात्मक महत्त्व दाखवतो. इतिहास सांगतो की या किल्ल्यावर एकेकाळी सुमारे 22 तोफा तैनात होत्या. त्यापैकी काही आजही पुनर्स्थापित स्वरूपात दिसतात. या तोफांमधलं सर्वात मोठं तोफा सुमारे 60.5 फूट लांब आहे. भीती दाखवण्यासाठी वापरलेली दगडं आणि दिवाऱ्यांची रचना आजही आपल्याला त्या काळातील रणनीती सांगते. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर तुम्हाला दिसतात प्राचीन वाड्यांचे अवशेष आणि त्यावर उभ्या राहिलेल्या भिंती. एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाणारी सुमारे 22 फूट खोल ड्राय विहीर. एक जुना तलाव जो आज पाण्याशिवाय उभा आहे. काही प्रमाणात पावसामुळे थोडं पाणी मिळतं असलं तरी तो पिण्यासाठी योग्य नाही. या तलावाच्या समोर तुम्हाला देवीचं मंदिरही दिसतं. एकदम सुरेख आणि शांत दृश्य. आणि विशेष म्हणजे इथे आजही दिसतो चुन्याचा घाणा, ज्यातून किल्ल्याच्या बांधकामासाठी चुना तयार केला जात असे. थोडं पुढे पावलं रक्षा दिवारांच्या बाजूने फिरतील, जिथून नदीकडे नजर टाकली की निसर्ग आणि इतिहास एकत्र दिसतो. शांत वाशिष्ठीचा प्रवाह आणि डोंगरांची सावली. या किल्ल्यापासून तुम्हाला मिळणारा सर्वात स्ट्रायकिंग व्ह्यू म्हणजे वाशिष्ठी नदीचा सिनेमॅटिक पॅनोरामा. दृष्टीत येणारी परशुराम हिल आणि बघण्यासारखा परशुराम घाट साईट, सोबतच डोंगरातून वळण घेणारी रेल रूट. एक पूर्ण सिनेमॅटिक दृश्य. गोवळकोट पाहताना किल्ला दिसत नाही, इथे इतिहास अनुभवायला मिळतो. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि शांत प्रवास एकत्र अनुभवायचा असेल तर गोवळकोट म्हणजेच गोविंदगड नक्की एकदा यायलाच हवा. काही ठिकाणं फोटोसाठी नसतात, ती मनात साठवण्यासाठी असतात. गोवळकोट त्यातलंच एक आहे. तुम्हाला गोवळकोटबद्दल काही अधिक माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.